इटियाडोह पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे आणि 4-5 दिवस कालव्याचं पाणी बंद करून कालव्याला जेवढं पाणी सोडायला पाहिजे त्यानुसार न सोडता कमी पाणी सोडल्यामुळे लाखादूर तालुक्यातील धर्मापुरी कालव्याच्या लाभ क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांचे शेतात लावलेले पीक धोक्यात आलंय। शेतकऱ्यांनी लावलेले धानाचे परे हे जाणार की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला जातोय। पीक वाचवण्यासाठी जास्त पाणी सोडण्याची मागणी धर्मापुरी कालवा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी केलाय। या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। मी धर्मापुरी येथील तुळशीदास नारनवरे कास्तकार बोलत आहे आणि ह्या धर्मापुरी परिसरामध्ये जवळपास जानेवारीमध्ये पाणी सुटलं आणि जानेवारीच्या 6 तारखेला आम्ही परे टाकले। तेव्हापासूनचं पाणी बरोबर मिळत नाही आहे आणि अजूनपर्यंत आमचे परे भिजाले आहेत आणि बरेचसे रोवणे काही बाकी राहिलेले आहेत। तरी या पाण्याची क्षमता वाढवून देण्यात यावी, अन्यथा जे शेती आहे ते कोरडवाहू राहिले आणि शेतकऱ्यांचे नुकसान होईल। किती दिवसापासून पाणी येत नाही बरोबर? जवळपास आता 10 दिवस झाले का नहर सुटलेला आहे, म्हणजे 19-20 तारखेपासून नहर सुटलेला आहे, तरी पण अजून सिंचन होण्यास बाकी आहे। जवळपास अर्ध सिंचन झाले आणि अर्ध सिंचन होण्यास आहे। किती शेतकऱ्याचे रोवणे होण्यास बाकी आहेत? जवळपास 30-40 लोकांच्या शेतकऱ्यांचे रोवणे होण्यास बाकी आहे। आणि झालेल्या रोवण्याची परिस्थिती काय आहे? झालेल्या रोवण्याच्या भेगा पडलेल्या आहेत। काय मागणी आहे आता तुमची? पाण्याची मागणी पाहिजे आम्हाला, पाणी जास्त वाढवून मिळाला पाहिजे। गोविंदा रामाजी दोनाडकर या संस्थेचा अध्यक्ष या नात्याने सांगतो की हा पाण्याचं नियोजन थोडंसं कमी प्रमाणात पाणी येत आहे आणि कमीत कमी 40 ते 50 एकराचा इकडे रोवणे व्हायचे आहेत। तर हा पाणी जास्त गेडला पाणी आल्याशिवाय हे जे रोवणे होऊ शकत नाही, नाही तर हे पूर्ण काही रोवणे झालेले आहेत, त्यांच्या भेगा पडलेल्या आहेत आणि रोवणे होण्यास अजून म्हणजे उशीर जरी झाला तर समोरही त्या शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागेल। आपण पाणी वाढवण्यासाठी काय पाठपुरावा केला प्रशासनाकडे? पाणी वाढवासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा नेहमीच करत आहोत। या कॅनलचे म्हणजे जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते कोण आहेत? पाणी सोडणारे आणि नियंत्रण ठेवणारे? नियंत्रण ठेवणारे, पाणी सोडणारे तिकडे ते पालीवाल साहेब आहेत अध्यक्ष, आणि लंजे साहेब आहेत इंजिनियर। तुम्ही लंजे साहेबाची भेट घेतल्या का? लंजे साहेबासोबत फोनवर कॉन्टॅक्ट होत असते। पाण्याबद्दल काय बोलले ते? पाण्याबद्दल त्यांना नेहमीच विचारणा केली असते। पाणी वरतूनच कंट्रोल करून पाणी इकडे आणण्याचा प्रयत्न करतो म्हणतात। समजा पाणी आला नाही आणि जर शेतकऱ्याची जी लावलेली फसल जर मेली तर याला जिम्मेदार कोण असेल? याला जिम्मेदार सोसायटी कशावरून असू शकेल असं मला वाटते, कारण शासन वरून पाणी देईल त्याच्या नियोजन आम्ही अशा प्रकारे इकडे शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। याला जिम्मेदार कोण असेल, शासन की सोसायटी? याला जिम्मेदार शासन असेल। जर लोकांची फसल मेली याला जिम्मेदार शासन असेल। माझे नाव आहे दादाजी वासुदेव डांगे, प्रकल्पस्तरीय संचालक, त्याचप्रमाणे चैतन्य पाणी वापर संस्था या ठिकाणी संचालक आहे। तर 2-3 दिवस झाले मी सतत नेहमी वर पालीवाल साहेब अध्यक्ष आहेत, प्रकल्प संचालक, स्तरीय अध्यक्ष, त्याचप्रमाणे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर लंजे साहेब यांना मी वारंवार फोन करतो, आम्हाला इकडे पाणी नाही येऊन राहिलं, पाणी नाही, गेज वाढवा। तर ते आम्हाला म्हणतात का वरून पाणी अजून होण्यास आहे वरच्या स्तरावर, तर आपण 1-2 दिवस पाणी थांबावा आणि नंतर आम्ही गेज तुम्हाला देतो। आता 2 दिवस झाला जेतपूर बारेवालाच पाणी येत आहे। आम्ही नेहमी बोलतो त्यांच्याकडे आम्हाला गेज द्या, ते म्हणत राहिले आम्हाला का 2 दिवस थांबा, 2 दिवस गेज वाढवून देतो। आतासुद्धा मी 5 मिनिटात फोन केलो लंजे साहेबाला, लंजे साहेब म्हणाले की मी बिलकुल तुम्हाला आता 10-15 मिनिटात 50चा गेज देतो। याप्रमाणे माझी बोलणी झालेली आणि कास्तकाराच्या हित चिंतन मी करत आहे। तुम्ही जो पाणी वाटपाचा जो गेज आहे, तुमचा जो मीटर आहे, तो कोण्या ठिकाणी लावलेला आहे? बोरगाव महिन्याला मोठ्या कॅनलला। आता तुम्ही आता किती क्युसेकनं पाणी येत आहे? आता त्या ठिकाणी 40चा गेज आहे, म्हणजे 10 कमी आहे। 10 कमी आहे। आम्ही ते 45 म्हणून राहिले, माझा उद्देश आहे की 50 द्या आम्हाला, म्हणजे 10 द्या, ते 5च म्हणून राहिले आम्हाला 10 द्या, म्हणजे 50चा गेज पाहिजे। या सगळ्यात मी त्या लंजे साहेबाला बोललो।